दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की जय। नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्वात मोठं गाव आडगाव येथे बुधवार 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली। आडगाव शिवजन्मोत्सव सोहळा समिती 2025 चे अध्यक्ष शेखर भाऊ लवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 9 वाजता मारुती मंदिर परिसरात हा भव्य सोहळा पार पडला। तेज पुंज तेजस्वी या कीर्तन गई पर झुका नहीं, तेजस्वी या कीर्तन गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रपति का दिव्य सपना तो मिटा नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रपति का दिव्य सपना तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के देह मार्ग से हटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के देह मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं, जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा था वो गलत राह पर चला नहीं, शिवाजी का बेटा था वो गलत राह पर चला नहीं, वर्षों 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभू अमर हो गया तेरी जय जयकार है, अमर शंभू अमर हो गया तेरी जय जयकार है। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। छत्रपती संभाजी महाराज की जय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। यानंतर मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमी जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले। शिवसूर्यदाळ जसे संभाजी महाराज होते, जसे शिवाजी महाराज होते, तसेच संभाजी महाराज आहे असं या श्लोकातून म्हटलेलं आहे। निर्मोही हिंदू हृदयी बनून लेंच काळ, लेंच म्हणजे शत्रूचा काळ ज्या प्रकारे संभाजी महाराज झालेले होते, या औरंग्याला 9.5 वर्ष या ठिकाणी झुंजवत ठेवलं आणि शेवटी मरेपर्यंत याच ठिकाणी त्या औरंग्याला राहावं लागलेलं आहे। असे छत्रपती श्री संभाजी महाराज शिवाजी महाराजांसारखे आहे। हे हिंदू राष्ट्र करून यवनांतकांचे संकल्प पूर्ण करूया शिवभूपतींचे। छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा संकल्प काय होता? अगदी शेवटच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण जात असताना शिवाजी महाराजांनी महत्त्वाची एक गोष्ट सांगितली होती आपल्याला। काय सांगितलेली होती? सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, मथुरेचा श्रीकृष्ण सोडवा, चुकूर होऊ नका। म्हणजे काय? या गोष्टी करण्यासाठी चुकूर होऊ नका। हे सगळं सप्तसिंधू सप्तगंगा म्हणजे अखंड भारत जो आहे, आता सध्या सप्तसिंधूतल्या 3 नद्या पाकिस्तानमध्ये वाहतात, हे मुक्त करा असं छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी सांगितलंय। काशीचा श्री विश्वेश्वर सोडा, काशीचा विश्वेश्वर त्यावेळेस औरंगजेबाने पाठवलेला होता। काशीच्या विश्वेश्वराचं मंदिर पाडून त्या ठिकाणी अजूनही गेलात काशीला जे कोणी गेलेले असतात त्यांना माहिती आहे तिथे मस्जिद उभी आहे। आणि त्यानंतर मथुरेची मस्जिद ती अजून साक्षी आहे की औरंगजेबाने पूर्ण भारतामध्ये सगळे मंदिर पाडून त्या ठिकाणी मस्जिदी उभारलेल्या होत्या। तर यासाठी चुकूर होऊ नका, हे सगळं करण्यासाठी, हे सगळे मुक्त करण्यासाठी, आपल्या देवदेश धर्माचं रक्षण करण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराजांना आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनबुद्धीमध्ये बांधवण्याचं सामर्थ्य, बांधवण्याची कला आपल्याला अवगत झाली पाहिजे। आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज जयंती 368 जयंती आडगाव या ठिकाणी साजरी होत आहे। संभाजी महाराजांचं कार्य हे काय होतं, कसं होतं, याला कळायला आपल्याला खूप आयुष्य लागलं। त्यानंतर आपला राजा आज मुक्त झालेला आहे। आज घरोघरी ही जयंती साजरी होत आहे। प्रत्येकाच्या मोबाईलवर स्टेटसवर हे येतं आहे का आज संभाजी महाराज खरंच कार्य चांगलं आहे। त्यांचं कार्य इतके दिवस एक लपून ठेवलं, बाजूला ठेवलं, ते कार्य आता लोकांपुढे यायला लागले की संभाजी महाराजांनी किती यातना सहन केल्या, किती त्याला अत्याचार सहन झाले, त्याच्यानंतर हा राजा घडला, आज नावारूपाला आला। त्याला ते केस बाजूला होते, पण आज एक चांगला राजा व देशासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी किती मोठं योगदान आहे हे आज आपल्याला कळलं। आज या ठिकाणी आडगाव शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्याचप्रमाणे
सर्व आडगावकरांच्या वतीने इथं राजेंची जयंती साजरी करण्यात आली. त्यात अतिशय उत्साहाने सर्व सहभागी झाले. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 14 मे छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधवांना मी शुभेच्छा देतो. धर्मवीर संभाजी महाराजांचं जे योगदान धर्मासाठी आहे आपण सर्व जाणतो. अनेक काळापासून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, त्यानंतर आजच्या पिढीला संभाजी महाराज काय होते, शिवाजी महाराज काय होते हे पूर्णपणे जाण येण्याची गरज आहे. हिंदू धर्म वाचला पाहिजे यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत, केले पाहिजे. मी या निमित्ताने उपस्थितांचे, आयोजकांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. या सोहळ्याला पोपट शिंदे, सुनील जाधव माजी नगरसेवक, सुरेश खेताडे, शांताराम माळोदे, लहुमते, युवराज सोमार, कैलास लबडे, बालाजी माळोदे, संतोष बोर, नवनाथ माळोदे, ॲडव्होकेट प्रकाश शिंदे, रामभाऊ जाधव, प्रभाकर माळोदे, सुरेश अण्णामते, संदीप चोंदळ, शांताराम देशमुख, गोरख लबडे, तुषार देशमुख, शुभम लबडे, शुभम देशमुख, सुशांत भोर, विशाल शिंदे, सुदाम दुशिंग, राजू लबडे यांच्यासह आडगावमधील अनेक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश कराड, दक्ष न्यूज, नाशिक.